पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं याची सुनावणी जी आहे ती आज होणार होती. मात्र हे प्रकरण जे आहे ते 40 नंबरवर आलेलं आहे. आपल्यासोबत ॲडव्होकेट आसिम सरवदे सर आहेत. सर, काय वाटतंय तुम्हाला? सातत्याने याच्या तारखा अशा प्रकारे प्रकरण येतं बोर्डावर, मात्र त्याचा नंबर जो आहे तो सुनावणीच्या वेळेतला कामकाजातलाच नसतो आणि नंतर परत तारीख पडते. मला अशी शंका आहे की रजिस्ट्रीमध्ये सुप्रीम कोर्टातल्या कोणाची केस केव्हा लावायची, कोणत्या नंबरवर ती आली पाहिजे या संदर्भातला काहीतरी भ्रष्टाचार आहे आणि त्याची कधीतरी तपासणी झाली पाहिजे. आता महाराष्ट्रातल्या 13 कोटी लोकांच्या संदर्भात आणि मराठी लोक जिथे जिथे आहेत त्यांना एक सहानुभूती मूळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आहे. ते सातत्याने खूप अपेक्षेने सर्वोच्च न्यायालयाकडे बघतात की सत्ता संघर्षाच्या संदर्भात शिवसेना कोणाची, शिवसेना हा पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाचं, याबाबत जे निर्णय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत ते योग्य आहेत की अयोग्य आहेत, कायदेशीर आहेत का बेकायदेशीर आहेत, त्याची तपासणी झाली पाहिजे. परंतु त्याची तपासणीच होऊ दिली जात नाही आणि सातत्याने ही केस प्रलंबित ठेवण्याकडे न्यायव्यवस्थेतील काही लोकांचा कल दिसतो. हे अत्यंत चुकीचं आहे. ही न्यायाशी होणारी प्रतारणा आहे आणि ही थांबली पाहिजे, नाहीतर न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा राहणार नाही. या प्रकरणात उद्धव ठाकरे सातत्याने म्हणायचे की 50 वर्षांनी याचा निकाल लागेल. त्यावेळेस ते हसण्यावर घेतलं गेलं. मात्र हे सगळं आता अनुभवता येते का ह्या सगळ्या केसमध्ये तुम्हाला दिसतंय सगळं? उद्धव ठाकरे साहेबांचा या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा समाजामध्ये अशा अन्याय होणाऱ्या, धडधडीत ठरवून अन्याय होणाऱ्या या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक आपण असं म्हणू की मजेशीरपणे विनोदी पद्धतीने त्याच्याकडे बघण्याचा असला तरी त्याच्यामध्ये त्या विनोदामागे एक शल्य आहे, एक दुःख आहे की तुम्ही निकालच होऊ देत नाही आणि म्हणून ते म्हणतात की 50 वर्षांनी निकाल होऊ द्या. पण मुळातली गोष्ट अशी आहे की आपण संविधानिक अनैतिकता जी फोफावताना बघतो ती अशीच वाढू द्यायची का, हा मुद्दा आहे. आणि त्यामुळे त्यांनी तो विनोद करण्यामागचं दुःख आणि शल्य महाराष्ट्रातल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. सर, इतर लोकांना इतर वेळी न्यायव्यवस्था न्याय देईल असं म्हणतात आणि त्यांना जो अनुभव येतो 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्षाचा, तोच अनुभव या सगळ्या इतक्या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात यायला लागलाय. लोकांमध्ये त्याबद्दल निराशा आहे. काय ह्याचं पुढं होईल असं तुम्हाला वाटते? कारण हे सातत्यानं असं होत असेल तर याचा निकालच लागणार नाही. दोन व्यक्तींमधला व्यक्तिगत भांडण्याचा विषय आणि संविधानिक मुद्दा असलेल्या एका वादविवादाचा विषय याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे ही सुनावणी प्रलंबित असताना काय काय होत होतं की ज्या न्यायपीठासमोर याची सुनावणी होणं अपेक्षित आहे तिथे घटस्फोटाच्या केसेस ऐकल्या जात होत्या, तिथे कुत्र्यांच्या संदर्भातल्या केसेस ऐकल्या जात होत्या, तिथे कुत्र्यांचे होणारे हल्ले आणि त्याबद्दल कुत्र्यांची वाढणारी संख्या याच्याबद्दल केसेस काय म्हणतो आपण प्रकर्षाने ऐकल्या जात होत्या प्राधान्यक्रमाने. त्यामुळे आपण प्राधान्यक्रम देण्यामध्ये चुकतो आहोत का याबद्दलचा विचार सर्वोच्च न्यायालयातल्या सर्व व्यवस्थेने केला पाहिजे. कारण संविधानिक महत्त्वाची केस असेल ती घटनात्मक मूल्य असलेली केस ही प्राधान्यक्रमाने चालली पाहिजे. याबद्दलचा जर विचार तिथे बसलेले कोणीच लोक करत नसतील तर मग त्यांच्या हुशारीबद्दलच्या लोकांना शंका येतील. कारण नुसतं एखाद्या पदावर बसून तुम्ही मोठे आहे आणि तुमचा सगळ्यांनी आदर करायचा अशी अपेक्षा ठेवताना ही सुद्धा अपेक्षा जनतेची, सामान्य माणसांची पूर्ण झाली पाहिजे की संविधानानुसार तिथे काम सुरू आहे, घटनेनुसार, घटनेच्या प्रक्रियेनुसार तिथे काम सुरू आहे आणि प्राधान्यक्रम हा तसा ठरवला जातो, त्याच्यामध्ये बदमाशी केली जात नाही. हे जर दिसलं नाही तर मग जबरदस्तीने आदर ठेवा, नाहीतर आम्ही तुमच्यावर अनादर करण्याची केस करू, अशा प्रकारची धमकीची भाषा अस्तित्वात आणणं हे न्यायव्यवस्थेतल्या लोकांनी सुद्धा टाळलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही म्हणालात की हे रजिस्टर जे मेन्शन करतात तिथं काहीतरी गडबड दिसते, काही अदृश्य शक्ती आहे. ह्याला पर्याय काय आहे? कारण आता इतके दिवस झाले, वर्ष झालं याला सगळ्या तारखावर तारखा आणि सुनावणीच होत नाही. आता 3 वर्ष होत आलेले आहेत, 3 वर्ष होतील. या सुनावणी संदर्भात तारखाच मिळत आहेत. संजय दत्त आपले ते कोण सनी देओल असते तर हात आपटून सांगितलं असतं बा तारीख पे तारीख मिल रही है और न्याय नहीं मिल रहा है. तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सामान्य माणसं जेव्हा असे प्रकारचे डायलॉग उरावर घेतात, डोक्यावर घेतात आणि चाहते होतात अशा डायलॉग म्हणणाऱ्या लोकांचे, तेव्हा न्यायव्यवस्थेची ही दुर्बलता आहे का की ते केसेस प्राधान्यक्रमाने घेऊ शकत नाही. त्यामुळेच मी असं मत व्यक्त केलं की
जे केसेस लावणारे व्यक्ती आहेत, ज्यांच्या हातात ही प्रक्रिया कोणत्या नंबरला कोणती केस लावायची याच्या संदर्भातली आहे, ते लोक बदमाश आहेत का? त्या लोकांच्या मागे काही अदृश्य शक्ती आहेत का, की ज्यांना माहिती आहे की न्याय होणार असेल आणि निर्णय होणार असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होणार, न्याय होणार असेल तर तो मूळ शिवसेनेच्याच बाजूने होणार, न्याय होणार असेल तर तो एकनाथ शिंदे यांच्या विरुद्धच होणार, हे माहिती आहे. आणि त्यामुळे मग ते प्रकरण सुनावणीसाठीच येऊ द्यायचं नाही, त्याच्यामध्ये कोणता निर्णयच झाला नाही पाहिजे यासाठी तारखांची पुढच्या तारखांची व्यवस्था करायची. म्हणून याच्यामध्ये अदृश्य शक्ती आहेत का याची तपासणी झाली पाहिजे. धन्यवाद सर. तर आपण बघतोय की संविधानिक मार्गाने संविधानिक पदावर बसलेल्या लोकांनी न्यायव्यवस्थेने जे आहे ते प्राधान्यक्रम ठरवून याची सुनावणी घेतली पाहिजे. या ठिकाणी जर काही अदृश्य शक्ती असतील तर त्यांनी सुद्धा नैतिकता, संविधानिक नैतिकता सांभाळून त्याचे सुद्धा कामकाज केलं पाहिजे. न्यायव्यवस्थेने अशी प्रतिक्रिया असीम सरोदे यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.